प्रतिनिधी. शेतकरी बंधूंनो, आज आपण जे काही छोटंसं व्हिडिओच्या माध्यमामधून तुम्हाला एक अद्रकीच्या विषयी सुरुवातीपासून जे काही नियोजन आहे तर शेवटपर्यंत नियोजन आपण तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहोत. मित्रांनो, आज आपण आलेलो चांदपूर या गावामध्ये, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर. मित्रांनो, आपण जे काही हा प्लॉट आहे, हा प्लॉट म्हणजे योगेश भाऊ गोडसे यांचा प्लॉट आहे. आणि विषय म्हणजे तुम्हाला एक माझा नंबर देतो 8698521383. योगेश भाऊंचा नंबर पण मी तुम्हाला शेअर करतो. योगेश भाऊ, तुमचा नंबर काय? 8788 अच्छा 08 03 94. बरं, या ठिकाणी मित्रांनो जे काही अद्रकीचं सुरुवातीपासून डोस आहे, बेसल डोस, हे म्हणजे आपण एक न्यूट्रिअपची जे काही फॉर्म्युला नंबर 1 आहे, फॉर्म्युला नंबर 1 आपण बेसल डोसची किट या ठिकाणी आपल्या या अद्रकीच्या प्लॉटला वापरलेली आहे. मित्रांनो, त्याच्या अगोदरचं जो काही नियोजन आहे, सॉइल केअर आणि ब्रेथअप याचा आपण एकत्रित, आणि त्याच्यानंतर ह्युमाकेल आणि फॉस्फेटियर याचा आपण डोस दिलेला आहे. सॉइल केअर आणि ब्रेथअप हे आपण याच्यासाठी दिलेलं आहे की ज्या टायमाला अद्रकीचा जो काही खोडवा आपण लावतोय, कंद लावतोय, अद्रकीच्या कंदाला कसल्याही प्रकारचा एक विजा पोचू नये, टेम्परेचरचा असो किंवा इतर काही बुरशीचा असो, किंवा जे काही आपलं जमिनीमधले जे काही ऑर्गॅनिक कर्ब असतील, ऑर्गॅनिक कर्बमुळे जे काही आपलं ॲप्टिक किडे असतील अद्रकीच्या कंदाला फुगवण्याला किंवा पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, सुरुवातीच्या टायमाला ब्रेथअप आणि फॉस्फेटियल आपण हे दिलेलं आहे. फॉस्फेटियल याच्यासाठी दिलं मित्रांनो, जी काही ॲक्टिव्ह स्वरूपामधली जे काही जमिनीमधले पडलेली बुरशी असेल किंवा कंदाला चिटकलेली बुरशी असेल, त्या बुरशीला त्याचं नायनाट करण्यासाठी ती एक आपण फॉस्फेटियल वापरलेली आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर जे काही आपण बेसल डोस टाकलेला आहे, बेसल डोस म्हणजे आपलं न्यूट्रिया फॉर्म्युला नंबर 1. न्यूट्रिया फॉर्म्युला नंबर 1 म्हणजे हा आपण एक चिलिटेड फॉर्ममध्ये देतोय, चिलिटेड म्हणून देतोय की ज्या टायमाला आपण आपल्या अद्रकीच्या पिकाला असो या इतर कोणत्याही पिकाला असो, त्या पिकाला एक क्विकली रिझल्ट भेटला पाहिजे आणि तो रिझल्ट टिकून राहिला पाहिजे. मित्रांनो, या प्लॉटला आपण सुरुवातीपासून नियोजन केलेलं आहे. आतापर्यंत जे काही मॉलिक्यूल वापरलेले आहेत ते मॉलिक्यूल म्हणजे आपण तुम्हाला थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी दाखवणार आहोत, आणि ते मॉलिक्यूल कार्य कशा प्रकारचे करते हे पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत. मित्रांनो, हे बघू शकता, हा सॉइल केअर हा सुरुवातीला आपण वापरला होता जमीन भुसभुशीत आणि मोकळी होण्यासाठी आणि ॲक्टिव्ह आणि ॲप्टिक होण्यासाठी. त्याच्यानंतर मित्रांनो, फॉस्फेटियल आणि ह्युमाकेल्प, फॉस्फेटियल आणि ह्युमाकेल आपण वापरलेले यासाठी की जे काही अद्रकीचा कंद असता, अद्रकीच्या कंदाला पांढरी मूळ फुटण्यासाठी आणि निर्जंतुकीकरण करण्यासाठी. मित्रांनो, हा ॲक्टिव्ह सॉल्ट ऑफ फॉस्फरस आहे की जेणेकरून जे पण काही काळी बुरशी असेल, व्हाईट बुरशी असेल, त्या बुरशीला पूर्णपणे मारण्याचं काम हा करते. त्याच्यानंतर आणखी थोडं मित्रांनो, त्याच्यानंतर कॅडिका आणि ह्युमाकेल्प आपण हे वापरलेले आहे त्या ठिकाणी. आता समजून चला, अद्रकीचं पीक साधारणतः लागवडीपासून 25 ते 30च्या दरम्यान जे गेलेले आहेत, त्या ठिकाणी बारीक बारीक प्रकारचे जे काही कोंब निघतात बारीक, त्यानंतर जे काही कंदमाशीचा प्रॉब्लेम सुरुवातीला जाणवतो, त्या ठिकाणी आपण काय केलेले, सुझोरियन आणि कॅडिका दिले या ठिकाणी. कॅडिका यासाठी की कंदाला ॲप्टिक होण्यासाठी, कंद वाढवण्यासाठी. त्याच्यानंतर सुझोरियन हा आपलं जे काही कंद असतो, कंद ठिकाणी पूर्णपणे कडू बनवण्यासाठी की जेणेकरून जर कंदमाशी असेल तर कंदमाशी त्याला डंक मारणार नाही. त्याच्यासोबत मित्रांनो आपण एक क्लोरो वगैरे सुद्धा याच्यासोबत आपण वापर केलेला आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर आपलं जे काही फुटाची समस्या असते, बरेच काही शेतकरी बंधूंना फुटे फुटवायचेच नसेल तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पीळ बसणे आपण ज्याला म्हणतो, पीळ बसण्याचं जर कधी काही समस्या असेल त्याला आपण काय करतो, कॅडिका आणि टॉप गिअर दिलेला आहे या ठिकाणी. टॉप गिअर म्हणजे कॅडिका म्हणजे कॅल्शियम असं समजून चाला. टॉप गिअर म्हणजे हा झिंक ॲक्टिव्ह करून टाकतो. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अद्रकीचं पीक असो, कंदवर्गीय पीक असतात, मुळ्या फारशा काही फुटलेले नसतात, पण त्या ठिकाणी आपण जे काही ह्युमाकेल्प नावाचं प्रोडक्ट वापरलेले, ह्युमाकेल्प या नावाचं प्रोडक्टनं 100% फुटवे आणि 100% मुळ्या ॲक्टिव्ह होऊन जातात. कारण तो ॲक्टिव्ह लिओनायटेड हा बेस फक्त आमच्या कंपनीकडे आहे, न्यूट्रिअप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीकडे. मित्रांनो, ज्या ठिकाणी ह्युमाकेल्प गेलेला आहे त्या प्लॉटला, त्या प्लॉटचे रूपरेषा, रंगरेषा तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये बघू शकता. मित्रांनो, हा टॉप गिअर आपलं जो काही पीक असेल, कंदवर्गीय पीक, या पिकाला फुटवे फुटण्यासाठी, त्याच्यासोबतच मेगा केल्प आपण आता शेतकरी बंधू जे आहेत, योगेश भाऊ तुम्ही इकडे थोडं,
आता योगेश भाऊ या ठिकाणी मेगा केल्प आणि टॉप गिअर सोबतच काय आलेले आपलं हे मिक्झोमॅक DF. मित्रांनो हे यासाठी वापरलेले जातात या ठिकाणी की जे काही आता फुटवे फुटलेले फुटवेला अजूनही प्रतिसाद चांगला मिळावा व कंद कसल्या प्रकारचं पेशी विभाजन व्हावं, जे काही सायटोकाईन असलं आपल्या जमिनीमध्ये ते वाढवावं. आणि याच्यानंतर टॉप गिअर वापरल्याच्या नंतर ह्युमाकेल वापरल्याच्या नंतर जे काही आपल्या जमिनीमधले ऑर्गॅनिक कर्ब असतील, ऑर्गॅनिक कार्बन असतील, सेंद्रिय कर्ब असतील, तो सेंद्रिय कर्ब सुद्धा या ठिकाणी अपटेक झालेला असावा. आणि विशेष म्हणजे मित्रांनो ज्या एखाद्या जमिनीमध्ये जर कधी समजा झिंक फिक्स झालेला असेल तर झिंक फिक्स सुद्धा त्याचं नायनाट करून तो झिंक असो फॉस्फरस असो पूर्णपणे अपटेक करून देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आपण या शेड्यूलमध्ये सेट केलेलं आहे. जसं की सॉइल केअर ब्रेथअप त्याच्यासोबत आपण बोरॉन किंवा अमोनियम मॉलिब्डेनम सुद्धा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे. तर प्रत्यक्षामध्ये हा जो काही प्लॉट आहे या प्लॉटची रंगरेषा, या प्लॉटचे फुटवे, या प्लॉटची क्वालिटी आपण तुम्हाला या ठिकाणी दाखवून दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही बघू शकता हे जे काही मॉलिक्यूल दाखवलेले हे नुसतं दाखवण्यासाठीच नाही, तर या ठिकाणी वापर पूर्णपणे झालेला आहे. परत वापर या ठिकाणी करायचा आहे. तर त्याचमुळे वापर झाल्यामुळे आता हा योगेश भाऊ आपला हा प्लॉट किती दिवसाचा आहे साधारणतः हे बघू शकता तुम्ही. हा प्लॉट ऑगस्ट 2-2.5 महिन्याचा आहे. 2 ते 2.5 महिने या झालेला आहे प्लॉटला. तर या ठिकाणी तुम्ही फुटवे बघू शकता, क्वालिटी पण बघू शकता या ठिकाणी कशी आहे हे बघू शकता तुम्ही, क्वालिटी कशी आहे आणि फुटवे कशी आहे. तर हे पूर्ण जे काही स्टंपची साईज आहे पूर्ण जाड साईज आहे आणि फुटवे पण खूप चांगले आहेत. योगेश भाऊ तुम्ही जे काही न्यूट्रिएपचे जे काही प्रोडक्ट आपण वापरलेले या ठिकाणी तर तुम्हाला कसल्या प्रकारचे रिझल्ट आले या ठिकाणी, जे काही आपले तालुक्यातले शेतकरी बंधू असतील, सिल्लोड तालुक्यामधले शेतकरी बंधू असतील किंवा संभाजीनगर तालुक्यामधले जे शेतकरी बंधू असतील त्या शेतकरी बंधूंना तुम्ही थोडक्यामध्ये काय संदेश देऊ शकाल आपल्या आद्रकी या पिकाविषयी? न्यूट्रोएप कंपनीचे प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीचे प्रोडक्ट जे काही प्रोडक्ट आहे ते चांगल्या क्वालिटीचे आहे. अच्छा. आणि रिझल्ट पण चांगले आहे. आपल्या मिरचीला सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापर केलेला आहे. मिरचीला पण 1 नंबर आहे. बरोबर. आणि विशेष म्हणजे तुम्ही बघू शकता अद्रक पण खूप काही चांगली आहे. तर आपले जे काही शेतकरी बंधू असतील त्यांना काय सांगू शकाल तुम्ही, वापरण्यायोग्य आहे काही प्रोडक्ट? योग्य आहे. पण तुम्ही दाखवू शकता या ठिकाणी हा टॉप गिअर आहे, झीस ॲक्टिव्ह करते. मेगा केल्प हा फुटवे फुटण्यासाठी याच्यासोबत तुम्हाला हे आपलं ह्युमाकेल्प वापरायचं आहे. त्याच्यानंतर आपण साधारणतः जे काही जोडी आहे ती जोडी म्हणजे मेगा केल्प आणि टॉप गिअरची दिलेली आहे फुटवे फुटण्यासाठी. हे पण तुम्ही आवर्जून वापरू शकता. ज्या ठिकाणी पीळ वगैरे बसत असतील किंवा ज्या ठिकाणी अद्रक वाढत नसेल, फुटवे फुटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ब्रेथअप आणि फॉस्फेटियल किंवा ह्युमाकेल्प हे एकत्र वापरायचे तुम्हाला. साधारणतः फॉस्फेटियल आणि ब्रेथअप तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे पीळ जर बसत असेल तर. त्याच्यानंतर फॉस्फेटियल हे आपण फवारणीला सुद्धा घेऊ शकतो. कसल्याही प्रकारचा करपा तुम्हाला दिसत असेल, कसल्याही प्रकारची बुरशी तुम्हाला दिसत असेल, हा काय करतं, एक ॲक्टिव्ह सॉल्ट ऑफ फॉस्फरस हे पानाला रफनेसपणा आणते, पानाला ग्रीनरी आणते. पानाचे नसा दिसत असतील, पानं पिवळी होत असतील तर या ठिकाणी पूर्णपणे जाड साईजचं पान करण्याचं काम करते. त्याच्यानंतर याच्यासोबत आपण सुझोरियन पण वापरू शकतो. सुझोरियन म्हणजे एक कडू पदार्थ आहे की ज्या टायमाला अळी असते, पाने गुंडाळणारी अळी असते, त्या पाने गुंडाळणाऱ्या अळ्याला सुद्धा नायनाट करण्याचं काम करते. आणि जे काही मिक्झोमॅक DF आहे, हा मिक्झोमॅक DF हा एक चांगल्या क्वालिटीचं मिक्स मायक्रोन्यूट्रनचं DF आहे ग्रेड नंबर 2 नुसार. हे पण आपण जे काही मायक्रोन्यूट्रनची कमतरता असेल त्या ठिकाणी भरून निघण्याचं काम करते. मित्रांनो आपण जे काही शॉर्टकटमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे या शेड्यूलप्रमाणे आपण मागच्या वर्षी एका शेतकरी बंधूंना, एक जंजाळ बाबा म्हणून शेतकरी बंधू आहेत, त्यांना आपण हा फॉर्म्युला दिलेला आहे. तर त्यांना एकरी 200 क्विंटल हा एक उत्पन्न निघलेलं आहे. आणि साधारणतः अद्रकीचं चांगलं भाव असल्यामुळं त्या एका शेतकरी बंधूंना साधारणतः 16 ते 17 लाखाचं उत्पन्न एकरी झालेलं आहे मागच्या वर्षी. तर याही वर्षी आपल्या शेतकरी बंधूंची अपेक्षा आहे की 200 क्विंटल या ठिकाणी अद्रक निघली पाहिजे. त्या पद्धतीने आपण एक शेड्यूल दिलेलं आहे, शेड्यूल बनवलेलं आहे. आणि वारंवार आमची विजिट असल्यामुळं अद्रकीचं प्लॉट हे पण खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि क्वालिटीचं आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कधी समजा हा व्हिडिओच्या माध्यमातून हा प्लॉट जर कधी तुम्ही बघितला असेल, जर तुम्हाला काही असं प्लॉटची समस्या असेल, अद्रकीच्या कंदमाशीविषयी, अद्रकीच्या सडविषयी,
अद्रकीचे इतर कोणत्याही प्रकारचं जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता व न्यूट्रीहब वेबसाईटवरती जाऊ शकता. न्यूट्रीहब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर पण भेटून जाईल तुम्हाला. आणि आमचे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे प्रतिनिधी अवेलेबल त्या ठिकाणी भेटून जातील, तुम्हाला माहिती देतील. या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो धन्यवाद. नमस्कार योगेश भाऊ, तुम्ही थोडक्यामध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.